नमस्कार मित्रांनो, निवेदक विठ्ठल पवार या आपल्या दमदार चॅनलवर तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे, जिथे आपण शिकतो प्रभावी सूत्रसंचालनाचे बारकावे, संवादाची उत्तम कला आणि स्टेजवरचा डॅशिंग आत्मविश्वास. मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत खास असणार आहे, कारण आज आपण पाहणार आहोत 1 मे म्हणजेच महाराष्ट्र दिनाचे एकदम बहारदार सूत्रसंचालन. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग आजच्या या भन्नाट व्हिडिओला सुरुवात करूया. नमस्कार प्रेक्षको, आज आपण महाराष्ट्र दिनानिमित्त एक अत्यंत प्रभावी आणि परिपूर्ण सूत्रसंचालन संहिता पाहणार आहोत. ही संहिता तुम्ही तुमच्या शाळेत, महाविद्यालयात किंवा कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी अत्यंत आत्मविश्वासाने सादर करू शकता. महाराष्ट्र दिन सूत्रसंचालन संहिता 1. कार्यक्रमाची सुरुवात. सह्याद्रीच्या छातीवरती भगवा झेंडा फडकतो, महाराष्ट्राच्या मातीचा सुगंध दाही दिशा दरवळतो. शूरवीरांच्या बलिदानाने हा महाराष्ट्र घडला आहे, म्हणूनच तर आज आपला ऊर अभिमानाने भरला आहे. ज्ञानोबाराय भाषेबद्दल अतिशय अभिमानाने म्हणतात, माझा मराठाची बोलू कौतुके, परी अमृतातेही पैजा जिंके. अशा या अमृतालाही पैजेत जिंकणाऱ्या मराठी भाषेचा आणि पराक्रमाचा वारसा लाभलेल्या महाराष्ट्राचा आज जन्मदिवस. शिवछत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या आणि अनेक संत, महंत, शूरवीर यांच्या बलिदानाने घडलेल्या या पवित्र भूमीला माझा साष्टांग नमस्कार. राम गणेश गडकरी यांनी म्हटल्याप्रमाणे, मंगल देशा पवित्र देशा महाराष्ट्र देशा. अशा या आपल्या लाडक्या महाराष्ट्राच्या निर्मिती दिनानिमित्त आज आपण सर्वजण येथे एकत्र जमलो आहोत. आजचा हा मंगल दिन म्हणजे संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या 105 हुतात्म्यांना अभिवादन करण्याचा आणि महाराष्ट्राच्या गौरवशाली इतिहासाचे स्मरण करण्याचा दिवस आहे. या पवित्र दिनाच्या तुम्हा सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा. 2. अध्यक्ष निवड. आजच्या या मंगल दिनी आपण सारे जमलो आहोत, मार्गदर्शनाच्या आशेने योग्य नेतृत्वाला शोधत आहोत. त्यांच्या शब्दांतून मिळेल आपल्याला नवी दिशा. अध्यक्षांच्या निवडीने पूर्ण होईल हीच मनीषा. कोणताही भव्य सोहळा यशस्वी करण्यासाठी आणि त्याला योग्य दिशा देण्यासाठी एका खंबीर आणि अनुभवी नेतृत्वाची गरज असते. सुकाणूशिवाय जशी नौका भरकटते, तशीच अवस्था अध्यक्षांविना कोणत्याही कार्यक्रमाची असते. आजच्या या महाराष्ट्र दिनाच्या भव्य सोहळ्याचे अध्यक्षस्थान आपल्या गावातील, शाळेतील सन्माननीय व्यक्तिमत्व, आदरणीय अध्यक्षांचे नाव यांनी स्वीकारावे, अशी मी त्यांना नम्र विनंती करतो. तसेच दुसऱ्या व्यक्तीचे नाव यांनी या प्रस्तावाला अनुमोदन द्यावे, अशी मी त्यांना विनंती करतो. 3. दीप प्रज्वलन, सरस्वती पूजन आणि ध्वजपूजन. अज्ञानाचा अंधार सारा या प्रकाशाने दूर व्हावा. ज्ञानाचा हा दिवा आज प्रत्येकाच्या मनी पेटावा. विद्येच्या या देवतेला आपण सारे नमन करू. तिच्याच या आशीर्वादाने आयुष्यात आपण पुढे सरू. भारतीय संस्कृतीमध्ये कोणत्याही शुभकार्याची सुरुवात ही प्रकाशाच्या पूजनाने म्हणजेच दीप प्रज्वलनाने केली जाते. प्रकाश हा ज्ञानाचे आणि मांगल्याचे प्रतीक आहे. मी आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष आणि उपस्थित प्रमुख अतिथींना विनंती करतो की त्यांनी विद्येची देवता माता सरस्वतीच्या प्रतिमेचे पूजन करावे आणि दीप प्रज्वलन करून या कार्यक्रमाची विधिवत सुरुवात करावी. दीप प्रज्वलन झाल्यानंतर तिरंग्याच्या सन्मानासाठी सारे मिळून उभे राहू. राष्ट्रभक्तीचे हेच गीत एका सुरात आपण गाऊ. दीप प्रज्वलनानंतर आता वेळ आली आहे ती आपल्या अभिमानाचे प्रतीक असलेल्या राष्ट्रध्वजाला वंदन करण्याची. मी सर्व मान्यवरांना ध्वजपूजन करण्यासाठी आमंत्रित करतो. तसेच ध्वजरक्षक किंवा पीटी शिक्षकांचे नाव यांना विनंती करतो की त्यांनी ध्वजाला सलामी देण्यासाठी सर्वांना योग्य ती सूचना द्यावी. सर्वांनी सावधान स्थितीत उभे राहून राष्ट्रध्वजाला मानवंदना द्यायची आहे. 4. स्वागत व सत्कार. अतिथींच्या आगमनाने आनंदला हा सारा परिसर. स्वागतासाठी त्यांच्या आतुरले हे आमचे अंतर. शब्दांच्या या सुमनांनी करूया त्यांचं स्वागत. आज त्यांच्या उपस्थितीने कार्यक्रमाला चढलाय नवा साज. अतिथी देवो भव ही आपल्या महाराष्ट्राची आणि भारताची महान संस्कृती आहे. आपल्या दारी आलेल्या पाहुण्यांचा सन्मान करणे हे आपले परम कर्तव्य आहे. आजच्या या दिमागदार सोहळ्यासाठी आपल्याला अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली आहे. मी सत्कार करणाऱ्या व्यक्तीचे नाव यांना विनंती करतो की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, अध्यक्षांचे नाव यांचे शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावे. याप्रमाणे इतर प्रमुख पाहुण्यांच्या सत्काराची नावे घ्यावीत. 5. स्वागत गीत. सुरांची ही मैफिल आज कानांवरती पडू दे. स्वागताचे हे गोड गीत हृदयामध्ये भिणू दे. शब्दांच्या या माधुर्याने प्रफुल्लित होईल मन. स्वागताच्या या गीताने पावन होईल हे क्षण. मान्यवरांच्या सत्कारानंतर आता आपण त्यांना एका सुमधुर गीताच्या माध्यमातून मानवंदना देणार आहोत. शब्दांना जेव्हा सुरांची साथ मिळते तेव्हा ते थेट हृदयाला भिडतात. आपल्या विद्यालयातील विद्यार्थी आता एक अतिशय सुंदर स्वागत गीत सादर करणार आहेत. मी त्यांना हे गीत सादर करण्यासाठी व्यासपीठावर आमंत्रित करतो. 6. प्रास्ताविक. इतिहासाच्या पानांवरून घेऊया आपण नवी प्रेरणा. महाराष्ट्राच्या जडणघडणीची समजून घेऊया खरी भावना. शूरवीरांच्या या गाथेला आज नव्याने उजाळा देऊ. त्यांच्या महान कार्याचा आपण सारे वसा घेऊ.
आजचा दिवस हा केवळ उत्सव साजरा करण्याचा नाही, तर आत्मपरीक्षण आणि स्मरण करण्याचा आहे. 1 मे 1960 रोजी आपला महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आला, पण या निर्मितीमागे एक मोठा संघर्ष आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या या लढ्यात आचार्य अत्रे, SM जोशी, प्रबोधनकार ठाकरे यांसारख्या अनेक दिग्गजांनी आपले रक्त आटवले. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे या एका ध्येयाने संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठला होता. या राज्याची पायाभरणी करताना आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार आणि राज्याचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब यांनी अतिशय मोलाची भूमिका बजावली. त्यांनी राज्याला केवळ राजकीयच नव्हे तर औद्योगिक आणि सांस्कृतिक दिशाही दिली. त्याचबरोबर कृषी आणि शिक्षण क्षेत्रात क्रांती घडवून आणणारे डॉक्टर पंजाबराव देशमुख यांचे कार्य आपण कधीच विसरू शकत नाही. त्यांनी बहुजन समाजापर्यंत शिक्षणाची गंगा पोहोचवली आणि शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी आपले संपूर्ण आयुष्य वेचले. अशा या महान नेत्यांच्या आणि 105 हुतात्म्यांच्या बलिदानातून हा आपला प्रगतशील महाराष्ट्र उभा राहिला आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण याच महान वारशाचे स्मरण करणार आहोत. 7. विद्यार्थी भाषण. बालपणाच्या या पंखांना आज मिळू दे नवे बळ. विचारांच्या या सादरीकरणात दिसू दे त्यांची खरी झळ. उद्याचा हा महाराष्ट्र यांच्याच हाती असणार आहे, म्हणूनच तर आज आपण त्यांचे विचार ऐकणार आहे. महाराष्ट्राचा इतिहास जितका प्रखर आहे तितकेच त्याचे भविष्यही उज्ज्वल असले पाहिजे. आणि हे भविष्य घडवण्याची ताकद आजच्या या युवा पिढीत म्हणजेच आपल्या विद्यार्थ्यांमध्ये आहे. आजच्या या शुभ दिनानिमित्त आपले काही विद्यार्थी आपले विचार आणि महाराष्ट्राबद्दलच्या भावना व्यक्त करण्यासाठी अतिशय उत्सुक आहेत. मी सर्वप्रथम विद्यार्थ्याचे नाव याला त्याचे विचार मांडण्यासाठी व्यासपीठावर आमंत्रित करतो. 8. बक्षीस वितरण. कष्टाचे हे फळ आज त्यांना मिळणार आहे. यशाच्या या शिखरावर त्यांचे नाव धरणार आहे. कौतुकाच्या या थापेने त्यांचा उत्साह वाढेल. भविष्यातही त्यांच्याकडून असेच महान कार्य घडेल. गुणवंतांचा सत्कार करणे आणि त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देणे ही आपली परंपरा आहे. वर्षभर विविध स्पर्धांमध्ये तसेच शैक्षणिक आणि क्रीडा क्षेत्रात ज्या विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेचे आणि गावाचे नाव उज्ज्वल केले आहे त्यांच्या या यशाचा गौरव करण्याची हीच ती योग्य वेळ आहे. मी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि प्रमुख पाहुण्यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या शुभहस्ते या गुणवान विद्यार्थ्यांचा बक्षीस देऊन सन्मान करावा. 9. अध्यक्षीय भाषण. अनुभवाचे हे बोल त्यांचे आपण सारे ऐकूया. त्यांच्या या मार्गदर्शनातून आपण खूप काही शिकूया. अध्यक्षांच्या या शब्दांतून मिळेल आपल्याला नवी दृष्टी. त्यांच्या या विचारांनी समृद्ध होईल आपली सृष्टी. कार्यक्रमाच्या अगदी महत्त्वपूर्ण टप्प्यावर आता आपण पोहोचलो आहोत. मगासपासून आपण अनेक विद्यार्थ्यांचे आणि मान्यवरांचे विचार ऐकले, परंतु ज्यांच्या मार्गदर्शनाखाली हा संपूर्ण सोहळा पार पडत आहे त्या अध्यक्षांचे विचार ऐकणे ही आपल्या सर्वांसाठी एक पर्वणीच असते. मी आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष महोदय यांना नम्र विनंती करतो की त्यांनी आपल्या अनमोल शब्दांतून आम्हा सर्वांना मार्गदर्शन करावे. 10. आभार प्रदर्शन. कृतज्ञतेचा हा भाव आज शब्दांतून मी मांडतो. तुमच्या या उपस्थितीला मी मनापासून वंदतो. सहकार्याने तुमच्या आज हा कार्यक्रम सफल झाला, म्हणूनच तर माझ्याकडून हा मानाचा मुजरा तुम्हाला. कोणत्याही चांगल्या गोष्टीची सांगता ही कृतज्ञता व्यक्त करूनच होत असते. आजच्या या महाराष्ट्र दिनाच्या भव्य कार्यक्रमासाठी आपले अध्यक्ष आणि प्रमुख पाहुणे यांनी आपला बहुमूल्य वेळ दिला आणि आम्हा सर्वांना मोलाचे मार्गदर्शन केले. त्याबद्दल मी या संस्थेच्या आणि संपूर्ण गावाच्या वतीने त्यांचे मनपूर्वक आभार मानतो. तसेच आपण सर्व उपस्थित रसिक प्रेक्षक, विद्यार्थी आणि शिक्षक वृंद यांनी अतिशय शांततेत हा कार्यक्रम ऐकून घेतला आणि त्याला एक वेगळी उंची प्राप्त करून दिली. त्याबद्दल मी सर्वांचा अत्यंत ऋणी आहे. अध्यक्षांच्या पूर्वपरवानगीने हा कार्यक्रम येथेच संपला असे मी जाहीर करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ आणि त्यातील माहिती तुम्हाला कशी वाटली हे खाली कमेंट करून नक्की कळवा. जर व्हिडिओ खरोखरच आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि आपल्या मित्रमंडळींसोबत शेअर करायला अजिबात विसरू नका. अशाच प्रभावी सूत्रसंचालन आणि संवादाच्या टिप्ससाठी निवेदक विठ्ठल पवार या आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि शेजारचे बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून नवीन व्हिडिओची माहिती सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या आणि दमदार व्हिडिओ सोबत. तोपर्यंत काळजी घ्या, शिकत राहा आणि नेहमीप्रमाणे स्टेज गाजवत राहा. धन्यवाद.